नमस्कार, मी शिंदे नंदिनी, कला प्रथम वर्षातील विद्यार्थिनी, नूतन महाविद्यालय सेलू. विषय मांडत आहे तुमच्यासमोर. महिलांना 50% आरक्षण मिळालं, पण 100% संरक्षणाचं काय? यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. म्हणजे जिथे नारीची पूजा होते तिथे देवतांचा वास असतो, असं मानणारी आपली संस्कृती आहे. पण ती संस्कृती आज आपल्याला कुठपर्यंत टिकलेली दिसते? एका स्त्रीची पूजा, तिची पूजा सोडा, आपण साधं तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सुद्धा देऊ शकलेलो नाही. मुलीचा गर्भ आहे असं कळलं की लगेच गर्भपात केला जातो. काय चूक आहे त्या निष्पाप जीवाची? एवढीच की ती एक स्त्री आहे. एक स्त्री जशी गर्भात सुरक्षित नाही, तशी ती बाहेर या जगात, या समाजात देखील कुठं सुरक्षित आहे? जर असती तर आज आपल्याला निर्भया, प्रियंका रेड्डी आणि नुकतंच घडलेलं जे माणसाच्या प्रवृत्तीला, या समाजाला काळिंबा फासणारं, एका माणसाचे, एका समाजाचे विचार, त्याची मानसिकता किती नीच आहे हे दाखवून देणारं प्रकरण म्हणजे कोलकाता येथील डॉक्टरवर झालेला तो अमानुष अत्याचार. आज सरकारने स्त्रियांना 50% आरक्षण दिलं. का? कारण त्यांनी शिकावं, स्वतःची प्रगती करावी आणि देशाच्या विकासाला हातभार लावावा. पण ती स्त्री शिकून, प्रगती करून 100% सुरक्षित राहील याची काय शाश्वती आहे? बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा आपण सतत देत असतो. बेटी का पढ़ लिख कर क्या फायदा अगर वो बचेगी ही नहीं. छत्रपती शिवरायांच्या काळात हिरकणी जेव्हा रायगडावर दूध द्यायला गेली होती आणि तोपर्यंत तिला उशीर झाला आणि गडाचे दरवाजे बंद झाले, पण तरी सुद्धा हिरकणी दुसऱ्या दिवशी तिच्या घरी सुरक्षित पोहोचली होती. का? कारण मोदेव त्या काळात शिवशाही होती. पण त्या काळची हिरकणी जर आजची स्त्री समजली तर नक्कीच तिची निर्भया प्रियंका रेड्डी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या काळात स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी तलवार उचलणारे मावळे होते, पण आजच्या या लोकशाहीमध्ये तलवार उचलणारे नराधम तयार झालेले आहेत. आणि म्हणूनच देश स्वातंत्र्य होऊन 75 ते 76 वर्ष पूर्ण होऊन गेली, पण एक स्त्री स्वातंत्र्य आहे का? ती 100% सुरक्षित आहे का? याबाबत आज आपल्याला विचार मंथन करणं लागत आहे. मला अभिमान वाटतो की स्त्रियांना आरक्षण दिल्यामुळे एक स्त्री आज देशाची राष्ट्रपती बनली आहे. पण दुसऱ्या बाजूला या समाजाच्या अत्याचारापासून रोज रोज मरणाऱ्या स्त्रीला आम्हाला 100% सुरक्षित म्हणता येईल का? या समाज व्यवस्थेकडे पाहून असं लक्षात येतं की वर्गातली आणि गर्भातली कुठली स्त्री आज 100% सुरक्षित नाही. आज कायद्याने स्त्रियांना आरक्षण जरी दिलं असलं तरी ज्या निष्पाप जीवाची आईच्या गर्भातच हत्या केली जाते, ती रस्त्यावरनं चालत असताना घरी सुरक्षित पोहोचेल की अनेक तुकडे करून एखाद्या सुटकेसात भरली जाईल याची तिला स्वतःलाही शाश्वती नसते, ती तुमच्या या आरक्षणाच्या भिकेचं करणार तरी काय? खरी खंत तर याची वाटते की आजही नराधम 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करताना विचार देखील करत नाही. आणि तरी ह्या नीच मानसिकतेचा समाज म्हणतो की स्त्री अंगभर कपडे घालत नाही, ती अर्धनग्न असते. यावर फार सुंदर ओळी आहेत त्या अशा की वो गुजरती रही है इम्तिहानों से, गंदी नजर वाले मेहमानों से, वो जलती आई है जमानों से, वो आज फिर से डर के घर आई है दुकानों से. कोई कहता है लक्ष्मी है तो कोई कहता है बरकत हुई है, कोई कहता है बोझ उसको तो कोई कहता है मुबारक हो आपके घर बेटी हुई है. रात बहुत थी कपड़े ऐसे पहने थे, अकेली निकली थी एक ऐसा तरखे. वो जानवर है, उम्र वक्त कपड़े उसके लिए क्या फ़र्क है. जो बैठती थी माँ बाप के पलकों पे वो खून में कहीं लेटी हुई है, मुबारक हो आपके घर बेटी हुई है. अरे, ज्या सह्याद्रीच्या खोऱ्यात छत्रपती शिवरायांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज घुमत होता, आज त्याच महाराष्ट्राच्या भूमीत स्त्रियांच्या अर्थ किंकाळ्या घुमतायत, वाचवा वाचवा म्हणून साद घालतायत. आणि म्हणून आज सरकार स्त्रियांना आरक्षण देत आहे. अरे, जरा डोळे उघडून बघा तरी, तुम्ही ज्या ठिकाणी जखम नाही त्या ठिकाणी मलम लावताय. हा विषय केवळ स्पर्धेपुरता मर्यादित नाही, तर एक स्त्री म्हणून, एक मुलगी म्हणून मी जेव्हा त्या कोलकाता येथील डॉक्टरवर जो अत्याचार झाला आणि त्यांच्या जागी जर मी स्वतःला ठेवून बघितलं तर माझ्या काळजाचा अगदी थरकाप होतो की कोणी एवढं कसं सहन करू शकतं. आणि प्रश्न सहन करण्याचा नाही, तर प्रश्न हा आहे की हे कधीपर्यंत सहन करायचं, कुठंपर्यंत सहन करायचं. एका स्त्रीला मनमोकळेपणाने जगण्याचा, मनमोकळेपणाने फिरण्याचा, स्वतंत्रपणे बोलण्याचा अधिकार नाही का? हक्क नाही का? का पिढ्यानं पिढ्या जात आहे तरी ती स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी 4 भिंतीत कोंडून ठेवत आहे? का ती तिला जसं जगायचं आहे तसं जगू शकत नाही? आणि स्त्रियांना संरक्षण देणं ही केवळ एकट्या सरकारची जबाबदारी नाही आहे, तर ती या संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. एक स्त्री रात्री अपरात्री रस्त्यावरनं चालत असताना तिची छेडछाड करण्याऐवजी, तिच्यावर अन्याय अत्याचार करण्याऐवजी तिला तिच्या घरी सुरक्षित कसं पोहोचवता येईल ही मानसिकता जेव्हा या समाजात निर्माण होईल तेव्हा आपण म्हणू शकतो की स्त्री 100% सुरक्षित आहे.
आणि जोपर्यंत ती 100% सुरक्षित असणार नाही तोपर्यंत सरकारने दिलेल्या या 50% आरक्षणाचा तिला काहीच फायदा होणार नाही किंवा उपयोग होणार नाही. मला माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनस्वी आभारी आहे.